जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये आणि भावांनो, आपल्या हक्काची बातमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यातील 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः याबद्दल मोठी माहिती दिली असून पुढील 2 दिवसांत पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। त्यामुळे जर तुमचे अर्ज मंजूर झाले असतील तर तुमचे बँक खाते तपासून नक्की पहा। पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी हे नक्की करा। चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते कधी येणार, नवीन यादी कशी पाहायची याबद्दलची प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। तुमचा जिल्हा कमेंट करा। तुम्ही हा व्हिडिओ सध्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पैशांचे वाटप कधी सुरू होत आहे याची अचूक माहिती मला तुम्हाला देता येईल। व्हिडिओचा शेवट, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि गरजू महिलांपर्यंत शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं, त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2 कोटी 34 लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणाची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखी पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2 कोटी 34 लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके बहिणींच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या। ई-KYC साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ती 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला,